स्वागत आहे सगळ्यांचं जाणीचे यज्ञकर्म बाय मैथिलीज किचन या चॅनलवर. नमस्कार मंडळी, वीकेंड स्पेशलच्या या भागामध्ये मी तुमच्यासाठी एकदम मस्त रेसिपी घेऊन आलेली आहे. ही आहे हॉटेल स्टाईल एकदम पनीर बटर मसाला. खूप यम्मी आणि एकदम हॉटेलसारखे होते. खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला बघूया काय आहे कृती. अगदी सोपं साहित्य आहे, जरा जास्त आहे पण सोपं आहे. कांदा घेतला आहे, मीठ, धणेपूड, कसुरी मेथी, गरम मसाला, तिखट आहे, दोन्ही तिखट मिक्स आहे, काश्मीरी आणि साधं. आणि त्याच्यानंतर आपलं आहे हळद आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, या भिजवलेल्या 2 लाल मिरच्या, 10-12 काजू भिजवून घ्यायचे आहेत आपल्याला, आणि थोडं पनीर आहे 150 ग्राम, 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, क्रीम आहे, बटर आहे, आणि हा आहे थोडासा मसाला. याच्यात 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 मिरची, आलं, तेजपान, जिरं, थोडीशी मोठी विलायची आणि दालचिनी, इतकं आपला गरम मसाला लागणार आहे, आणि 1 कांदा. एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे. अगदी घरी असणारं साहित्य आहे बऱ्यापैकी. खूप काही तयारी नाही आहे आपल्याला, फक्त काजू थोड्या आधी भिजत घालायचे आणि लाल मिरच्या. तर आपण हे थोडा वेळ आधी, म्हणजे अर्धा तास जरी आधी भिजवत टाकले तरी चालणार आहे. हे काजू आपल्याला बारीक करून घ्यायचे मिक्सरला, आणि ही पेस्ट करून आपण बाजूला ठेवणार आहे. आता आपण याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हे टोमॅटो आहे, हे थोडे मोठे चिरले तरी चालणार आहे, ते मिक्सरच्या भांड्यात घालूया. ही आपल्याला ग्रेव्ही एक तयार करून घ्यायची आहे टोमॅटोची. याच्यामध्ये आपण घालणार आहे 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं 1 ते 2 इंच, आणि त्याच्यानंतर 1 मिरची घेतली आहे मी, हिरवी मिरची, ती पण याच्यात घालणार आहे. तुम्हाला जर अजून तिखट हवी असेल ही भाजी तर थोडी मिरची वाढवू शकता, पण पनीर बटर मसाला थोडा गोडूस चवीचा असतो, तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यात कमी जास्त करा. आणि याच्यामध्ये आपण छान ही भिजवलेली मिरची जी आहे ती घालणार आहे, म्हणजे मस्त ग्रेव्हीला लाल चुटुक्क रंग येतो. आणि थोडंसं आपण काश्मीरी तिखट 1 टेबलस्पून याच्यामध्ये घालणार आहे. आणि आपली ही पेस्ट बघा किती सुंदर तयार आहे. पेस्ट करतानाच तिखट घातल्यामुळे या पेस्टला, म्हणजे या प्युरीला अजून सुंदर रंग येतो आणि आपली ग्रेव्ही एकदम मस्त होते. आता आणखी आपण एक स्टेप करूया भाजी करण्याच्या आधी. तर याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा वगैरे मी बटर घातलेलं आहे. आता या बटरमध्ये आपल्याला घालायचं आहे, बटर आपलं छान वितळलं, पॅन छान गरम झाला की बटर घालायचं, आणि थोडं वितळलं की ह्याच्यामध्ये आपण जे आपले पनीरचे तुकडे आहेत ते आपण याच्यामध्ये घालणार आहे. साधारण 100 ते 150 ग्राम इतकं पनीर आहे. आता हे याच्यामध्ये आपण थोडंसं सॉते करून घेणार आहे, कारण काय होतं की याच्यामुळे एक मस्तपैकी टेक्स्चर येतं पनीरला, आणि ते एकदम सॉगी होत नाहीत. तर ही स्टेप एकदम महत्त्वाची. याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून इतकी हळद घालते, अर्धा टीस्पून इतकं काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे, आणि अर्धा टीस्पून इतके गरम मसाला घातलेला आहे. हे तिन्ही जिन्नस एकदम महत्त्वाचे याच्यामध्ये, आणि थोडं मीठ घालायचं आहे अर्धा टीस्पून इतकं. आता हे छानपैकी आपल्याला परतवून घ्यायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की खूप वेळ परतवायचं नाही आहे, आणि अगदी हलक्या हाताने परतवायचं आहे. अगदी 2-4 मिनटं आपल्याला फक्त याला सॉते करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला एक वेगळं टेक्स्चर याला द्यायचं आहे. वरतून याला किंचितचा हे सगळा मसाला कोट झाला पाहिजे, आणि म्हणजे काय होणार आहे की हे केल्यामुळे भाजीत ते एकदम मऊ पडून जात नाहीत पनीर, म्हणून हे करायचं आहे फक्त. पण एवढं लक्षात ठेवायचं की खूप जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर ते एकदम कडक होऊन जातात आणि चिवट होतात पनीर, तर ते होऊ द्यायचं नाही आहे. त्यांचं पाणी सुटू जायचं नाही आहे या पनीरला या वेळेला. अगदी थोडाच वेळ, म्हणजे 2 ते 4 मिनटं जास्तीत जास्त आपल्याला त्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे मसाल्यांसोबत, म्हणजे एकदम मस्त त्याला चव पण येते, आणि छान ते त्याचं टेक्स्चर पकडून ठेवतात पनीर, एकदम सॉगी होत नाही. तर आपले हे 2-4 मिनटात एकदम असं रेडी आहे, हे बाजूला ठेवायचं आहे. आता आपण मेन कृतीकडे वळणार आहोत. तर हे मी घेतलेलं आहे माझं छोटंसं मातीचं भांडं. याच्यामध्ये एकदम मस्त चव येते म्हणून मी हे वापरते आहे. तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही, साध्या पॅनमध्ये पण करू शकता. तर हे 3 टेबलस्पून मी इतकं तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं बटर पण आपण घालणार आहे, आणि आता याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेणार आहे, खडे मसाले जे असतात ते. याच्यामध्ये 2 तेजपान मी घालते आहे, जिरं घालणार आहे 1 ते 2 चमचा, आणि ही मोठी वेलची जी असते मसाल्याची ती घालणार आहे, आणि त्याच्यानंतर मी दालचिनीचे थोडे 2 तुकडे घालणार आहे याच्यामध्ये. तर हे आपल्याला एवढे खडे मसाले फक्त आपल्याला याच्यात घालायचे. ते थोडेसे परतवून घेऊया आपण तेल आणि बटरमध्ये. या भाजीला पनीर बटर मसाला असल्यामुळे बटर घालायचंच आहे. तर आता आपण बारीक चिरून घेतलेला कांदा याच्यात घालणार आहे. हा 1 कांदा आहे, आणि कांदा चिरूनच घाला, तो पेस्टमध्ये शक्यतो घालू नका, तो छान शिजतो आणि असं किंचितसा आपल्या ग्रेव्हीमध्ये, आपल्या
भाजीला येणारा क्रंचीपणा खूप छान लागतो. तर एकदम बारीक चिरून घ्या आणि तो आपण छान याला परतवून घेणार आहे. कांदा थोडा परतला की मग आपण जी टोमॅटो, आलं, मिरची, लसूण अशी जी ग्रेव्ही बनवून ठेवली होती, ज्याच्यात लाल मिरच्या घातल्या होत्या आणि लाल तिखट घातलं होतं, अशी जी ग्रेव्ही बनवून ठेवलेली आहे ती याच्यात घालणार आहे. आता ही ग्रेव्ही ना तुम्ही इतर भाज्यांसाठी पण वापरू शकता. सेम हीच ग्रेव्ही अशा वेगवेगळ्या हॉटेल स्टाईल भाज्यांसाठी तुम्ही वापरू शकता. तर आता ही आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. आपण 2-4 मिनटं याला छान शिजवून घेतलं आहे. अर्थात त्याचा कच्चेपणा दूर होईस्तोवर त्याला शिजवून घ्यायचं आहे. छान वाफ काढायचे झाकण ठेवून. 5 मिनटं वगैरे लागतील आपल्याला साधारण यायला. तर आता आपण याच्यामध्ये आपले मसाले घालूया. थोडीशी हळद घालणार आहे मी, अर्धा टीस्पून इतकी. हळद कमी घातली तरी चालते, ह्या भाजीला खूप लागत नाही. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे धणेपूड. हे साधारण 1 ते 2 टीस्पून इतकं मी धणेपूड घातलेलं आहे. धणेपूडने एकदम छान बेस येतो आणि मस्त चव येते. त्याच्यानंतर आपण गरम मसाला घालणार आहे, साधारण 1 ते 1.5 चमचा इतका, टीस्पून इतकं. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे आपलं तिखट घालणार. हे तिखट मी दोन्ही मिक्स केलेलं आहे, म्हणजे काश्मीरी लाल तिखट पण आहे आणि चवीचं तिखट पण आहे. हे असं आपण 1 ते 1.5 टीस्पून याच्यामध्ये घालणार आहे. आणि आपलं 1 ते 2 टीस्पून आपण इतकं याच्यामध्ये काळं मीठ घालतो आहे. तर अशा प्रकारे आपले सगळे मसाले याच्यामध्ये घालून झालेले आहे. आणि आता आपण मसाल्यांसहित या ग्रेव्हीला छान परत शिजवून घेणार आहे व्यवस्थित. छान याचं तेल सुटतं व्यवस्थित आणि मस्त होते. मसाले पण शिजले पाहिजेत आणि छान ते ग्रेव्हीमध्ये कोट झाले पाहिजे. आता याच स्टेजला आपण थोडी कसुरी मेथी हातावर चोळून याच्यामध्ये घालूया. याचा काही अंदाज घ्या ही अगदी काही खूप घातली पाहिजे अशातलाही भाग नाही. आणि थोडं आपण पाणी घालूया याच्यामध्ये, म्हणजे आपलं छान आपली ती जी ग्रेव्ही आहे ती अजून छान शिजेल. बघा रंग किती सुरेख आलेला आहे. हा रंग आपल्याला छान काश्मीरी तिखटामुळे जो आपण ग्रेव्हीमध्ये घातला होता टोमॅटोची प्युरी करताना, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी लाल मिरची घातली होती त्याने इतका सुंदर रंग येतो. त्यामुळे अवश्य मिरची भिजवून ती प्युरी करताना नक्की घाला. आता आपण जी काजूची पेस्ट बनवून ठेवली होती ना, ती याच्यामध्ये घालायची आहे आणि ती पण आता छान या सगळ्या ग्रेव्हीसोबत शिजवायची. या काजूच्या पेस्टमुळे मस्त ग्रेव्हीला एकदम मलाईदारपणा येतो आणि खूप सुरेख रंग पण येतो छान. आता जी लाल लाल चुटूक जी दिसत होती ग्रेव्ही, ती थोडीशी अशी व्हाईटशी झाली अशी आणि मस्त दिसते. एकदम हॉटेल स्टाईल ही ग्रेव्ही होते. त्यामुळे काजूची पेस्ट अवश्य घाला. अगदी 10-12 काजू आपल्याला थोडा वेळ भिजवायचे, अर्थात आधी. आणि आपण परत वाफ आणली आहे आणि त्याला छान तेलाचा तवंग सुटला आणि त्याच्यानंतर आपण आपले पनीर घालूया. तर बघा आपली भाजी तयार आहे. साधारण अर्धा तासात ही भाजी व्यवस्थित होते. एकदम मस्त हॉटेल स्टाईल भाजी होते. खूप यम्मी लागते. म्हणजे खूप सोपी पद्धत आहे घरी करण्याची. आणि ही ग्रेव्ही तुम्ही जास्त प्रमाणात जर बनवून ठेवली, टोमॅटो प्युरी वगैरे, तर ही तुम्ही छान वेगवेगळ्या भाज्यांसाठी नेहमी वापरू शकता. आठवड्यातून एकदा बनवून ठेवली आणि 1-2 भाज्यांसाठी ती वापरली तरीही चालणार आहेत. थोडे मसाले वेगळे केले की झाले, भाजी वेगवेगळ्या तयार होऊ शकतात. तर ऑफिसच्या वेळेत पण एकदम फटकन भाज्या तयार होतात. आपली पनीर बटर मसाला रेडी आहे. एकदा करून पहा या पद्धतीने आणि नक्की तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला लक्षात येईल की अगदी हॉटेल स्टाईल झालेली आहे. तर मला कळवा नक्की. थोडंसं क्रीम घालूया मस्तपैकी याच्यावर, आणखी मलाईदारपणा येण्यासाठी. आणि अशी आपली ही एकदम हॉटेल स्टाईल पनीर बटर मसाला रेडी आहे. मी मस्तपैकी याच्यासाठी छान ती पोळ्या केल्या होत्या आणि याच्यासोबत सर्व केलं होतं. मस्त मज्जा आली अगदी विकेंडची. तर तुम्हीही ट्राय करा आणि नक्की ट्राय केल्यावर मला कळवा. अशा रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर जाणीव यज्ञकर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मी याच्यात थोडीशी साखर पण घालते आहे, जरा मस्त चव येते. कारण पनीर बटर मसाला जरा गोडच असतो. तुम्ही स्किप पण करू शकता, काहीच हरकत नाही आहे. तर अशा प्रकारे आपली मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. थोडंसं गरम पाणी घालून छानपैकी शिजवून घेतलेलं आहे मी याला. किंचित पाणी, कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त कशीही करू शकता. आपण मस्तपैकी सर्व करूया. ही भाजी खूपच छान झालेली आहे. नक्की ट्राय करा आणि मला कळवा. रिप्लाय करायला विसरू नका. आणि जाणीव यज्ञकर मला आत्तापर्यंत तुम्ही बघत असाल तर सबस्क्राईब करेल, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लाईक शेअर पण करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना कळवा असे व्हिडिओज. आणि मला सांगा की तुम्हाला नक्की पुढच्या भागात काय बघायला आवडेल. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये अशा मस्त चटकदार आणि छान छान रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार आणि जाणीव यज्ञकर्म.